मौर्यकालीन भोन बुद्ध स्तूप वाचवण्यासाठी बुलढाण्यात विशाल मोर्चा. इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते विशाल मोर्चाचे आयोजन. 2500 वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी 84,000 बौद्ध स्तूप बांधले होते. त्यातील एक स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भोन या ठिकाणी आढळून आला आहे. मात्र विदर्भातील मोठा मानला जाणारा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णत्वास जात असलेल्या जिगाव प्रकल्पाला 2007 राज्य सरकारने मान्यता दिली होती. तत्पूर्वी 2002 ते 2006 मध्ये डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी भोन येथे केलेले संशोधन पुरातत्व विभागाला सोपवले होते आणि जिगाव प्रकल्पातील पाण्याची पातळी जर वाढली तर भोन येथील मौर्यकालीन बुद्ध स्तूप पाण्याखाली जाऊ नष्ट होऊ शकतो. त्यामुळे पास्ट वाचला पाहिजे व त्याचे जतन झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाण्यातील शासकीय बीएड कॉलेज येथून डॉक्टर विलास खरात यांच्या नेतृत्वात भव्य विशाल मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाचे नेतृत्व माननीय मेश्राम साहेब करत आहे आणि तसेच डॉक्टर विलास खरात राष्ट्रीय प्रभारी करत आहे. आणि या विशाल मोर्चाची मागणी आहे की या देशामधले 84,000 जे स्तूप आहे त्या 84,000 स्तूपापैकी महाराष्ट्रामध्ये अशोक सम्राटांनी 5 स्तूप या भोन 5 स्तूपापैकी एक भोन स्तूप या भोन गावामध्ये निघालेला आहे. भोन स्तूप निघालेला आहे. त्या स्तूपाचं संवर्धन झालं पाहिजे. आणि 2019 मध्ये खूप मोठी शेगाव येथे धम्म परिषद झाली. त्या धम्म परिषदेमध्ये सरकारने 5 ते 9 कोटी कबूल केले आणि ते 5 ते 9 कोटी मिळालेले नाही आणि 1 रुपया सुद्धा खर्च केलेला नाही. 22 वर्ष सरकारने काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे. आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी 2007 पासून तिथे एक जिगाव धरण प्रकल्प उभारण्याची योजना आखली. ही गोष्ट तुम्ही मीडियाद्वारे या भारतीय जनतेला सांगावी अशी विनंती आहे की हे लोक योजना करून ASI महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता 90% काम पूर्ण झाले. जिगाव धरण प्रकल्पाचा तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हा स्तूप कधी वाचवणार. 22 वर्ष उलटून गेली आहे. ते वाचवण्याची काय योजना आहे. RTI द्वारे आम्ही माहिती मागितली. आम्ही 2019 ला आंदोलन केलं शेगावला. त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तत्कालीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जयंत पाटलांनी 509 कोटी रुपये घोषित केले. नंतर सरकार बदललं. आता फडणवीसचं सरकार आहे. शिंदे आणि अजित पवार हे नावाचे आहेत. तर ह्या लोकांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही अशी RTI द्वारे माहिती भेटलेली आहे. तेव्हा हे सरकार जर हे नष्ट करत असेल तर यासाठी आम्ही आता फैसला घेणार आहोत. सभा होणार आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चा असला पाहिजे ही मागणी आहे. ती भूमिका आम्ही जाहीर सभेत जाहीर करू.